ध्येयभक्तींचे विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर नंबर 9 आंतरराष्ट्रीय राजकारण हा पेपर शिकत होतो आणि या पेपरमध्ये 4 टॉपिक आहेत आणि चौथा टॉपिक आपण शिकवत होतो. या चौथ्या टॉपिकमधील आर्थिक संघटना म्हणून शेवटचा भाग आहे आणि त्यातील वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटन हा भाग आपण बघितला. आता त्याच्या पुढे दुसरी आर्थिक संघटना आहे ब्रिक्स नावाची, BRICS, ब्रिक्स ही एक आर्थिक संघटना आहे आणि ही आर्थिक संघटना ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 राष्ट्रांनी मिळून बनलेले आहे. B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे इंडिया, C म्हणजे चायना आणि S म्हणजे साऊथ आफ्रिका. या 5 देशांच्या पहिल्या अक्षरांची जी 5 नावं आहेत BRICS अशी, या 5 नावांना मिळून ब्रिक्स असं म्हटलं जातं. ब्रिक्स देशांनी म्हणजे या 5 देशांनी आपली स्वतंत्र बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या बँकेचे वर्णन मिनी IMF असे केले जाते. हे छोटीशी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं त्याचं वर्णन केलेलं आहे. 2010 पर्यंत या संघटनेला ब्रिक असे नाव होते. 2011 साली दक्षिण आफ्रिका या संघटनेत सामील झाल्यानंतर तिला ब्रिक्स असे संबोधण्यात येऊ लागले. आठ जुलै ते 10 जुलै दरम्यान ब्रिक्सची 7वी परिषद रशियात झाली. ब्रिक्स संघटनेच्या परिषदा 2009 पासून आजपर्यंत 2021 पर्यंत या 5 देशांच्या मध्ये आलटून पालटून होत असतात हे लक्षात घ्या. दोन 2009 मध्ये रशिया या देशामध्ये एकतारिनबर्ग या ठिकाणी परिषद झाली आणि तिचे नेतृत्व मेदवेदेव यांनी केलेलं होतं. 2010 साली ब्राझील या देशामध्ये ब्रासिलिया या ठिकाणी परिषद झाली आणि तिचं नेतृत्व लुईज इनॅसिओ आणि लुला दा सिल्वा यांनी केलेलं होतं. त्याचबरोबर 2011 साली चायनाने शॅन या ठिकाणी परिषद घेतली आणि हु जिंताओ यांनी तिचं नेतृत्व केलं. त्यानंतर 29 मार्च 2012 साली नवी दिल्ली या ठिकाणी ब्रिक्सची परिषद झाली आणि भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्या परिषदेचं नेतृत्व केलं.
त्यानंतर 2013 साली दक्षिण आफ्रिकेमध्ये डर्बान नावाचं शहर आहे, त्या शहरामध्ये ब्रिक्सची परिषद झाली आणि दक्षिण आफ्रिकेचे जेकब झुमा या राष्ट्रप्रमुखाने तिचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर 2014 साली पुन्हा ब्राझील या ठिकाणी फोर्टलेझा व ब्राझिलिया या शहरांच्यामध्ये ब्रिक्सची परिषद झाली आणि तिचं नेतृत्व दिल्मा रोसेफ यांनी केलं. त्यानंतर 15 साली ब्रिक्सची 7वी परिषद रशियात झाली आणि व्लादिमीर पुतिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष, त्यांनी तिचं नेतृत्व केलं. अशा पद्धतीनं या 5 देशांच्या मध्ये आलटून पालटून नेहमी परिषदा होत असतात. प्रत्येक वर्षी या ब्रिक्सची परिषद कोणत्या ना कोणत्या देशामध्ये होत असते. आता ब्रिक्स बँक ही 5 देशांनी मिळून निर्माण केली. आता तिची उद्दिष्ट काय आहेत? या 5 राष्ट्रांनी एकत्र येऊन जी काही बँक ब्रिक्स नावाची निर्माण केलेली आहे, मिनी IMF असं तिचं वर्णन केलेलं होतं. मग हिची उद्दिष्ट काय आहेत? ही निर्माण करण्यापाठीमागं उद्दिष्ट काय आहेत? ती उद्दिष्ट आपल्याला समजून घ्यावी लागते. पहिलं उद्दिष्ट आहे जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि पर्यायाने अमेरिका आणि अन्य पाश्चात्य राष्ट्रांच्या आर्थिक प्रभावाला आव्हान देण्यासाठी ब्रिक्स बँक स्थापन करणे. दुसरं उद्दिष्ट आहे विकसनशील राष्ट्रांना विकास कार्यासाठी जागतिक बँक व नाणेनिधीकडून कर्ज घ्यावे लागते. या दोन्ही संस्था अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या प्रभावाखाली कार्य करतात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे या देशांची मर्जी सांभाळावी लागते. म्हणून हे आर्थिक वर्चस्व झुगारून देण्यासाठी ब्रिक्स बँकेची स्थापना करणे आवश्यक झाले. तिसरं उद्दिष्ट ब्रिक्सच्या सदस्य राष्ट्रातील पायाभूत विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणे. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते बांधणे, पूल उभारणे, विमानतळ उभारणे अशा गोष्टींचा समावेश असेल. आरोग्य, शिक्षण, शेती, नगरविकास, स्वच्छ ऊर्जा या घटकांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असं तिसरं उद्दिष्ट आहे. चौथं उद्दिष्ट ब्रिक्स बँक स्थापन करण्यासाठी सर्व सदस्य राष्ट्रांच्या संसदांकडून तिला मान्यता घेणे आवश्यक आहे. ब्रिक्स बँक स्थापन करण्यासाठी सर्व सदस्य राष्ट्रांच्या संसदेकडून तिला मान्यता घेणे आवश्यक आहे. हे चौथं उद्दिष्ट. पाचवं उद्दिष्ट आहे बिगर ब्रिक्स देशांनाही आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न केले जातील. म्हणजे ही 5 राष्ट्र सोडून बाहेरील देशांनी जर आर्थिक मदत मागितली तर अशी आर्थिक मदत देण्याचे प्रयत्न केले जातील. उदाहरणार्थ अर्जेंटिना या देशाला आर्थिक मदत करण्याचा आग्रह ब्राझीलचे अध्यक्ष दिल्मा रोसेफ यांनी धरला. म्हणजे बाहेरच्या राष्ट्रांना सुद्धा कर्ज देणे किंवा आर्थिक मदत देणे हाही उद्दिष्ट या ब्रिक्स संघटनेचा आहे. 6 आफ्रिकेसाठी विभागीय केंद्र आणि दक्षिण आफ्रिकेत स्थापन केले जाईल.
आफ्रिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत एक विभागीय केंद्र स्थापन केले जाईल असं एक उद्दिष्ट आहे. 7वं उद्दिष्ट आहे, ब्रिक्स बँकेतील सर्व सदस्य राष्ट्रांना समान अधिकार असतील. या 5 राष्ट्रांना समान अधिकार असतील. 8वं वैशिष्ट्य आहे किंवा उद्दिष्ट आहे, दहशतवादाचा निषेध करून त्याचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न करणे. कोणत्याही प्रकारच्या दहशतवाद्यांना वित्तपुरवठा, प्रोत्साहन देणे, प्रशिक्षण देणे यापासून सर्व संस्थांनी दूर राहणे हे उद्दिष्ट ब्रिक्स बँकेच्या बाबतीत राहील. अशा पद्धतीनं ही 7-8 उद्दिष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची. आता ब्रिक्स बँकेचं स्वरूप काय आहे ते थोडक्यात आपण बघूया. ब्रिक्स बँकेचे मुख्यालय चीनमध्ये शांघाय या ठिकाणी राहील. बँकेचे पहिले अध्यक्षपद भारताकडे 6 वर्षे राहील. त्यानंतर अनुक्रमे ब्राझील आणि रशियाकडे प्रत्येकी 5 वर्षे राहील. ब्राझील देशाच्या फोर्ट लेझा येथे 14 ते 16 जुलै 2014 दरम्यान परिषद होऊन ब्रिक्स बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्राझीलमध्ये फोर्ट लेझा या ठिकाणी 14 ते 16 जुलै 2014 या साली परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये ब्रिक्स बँक स्थापन करण्यात आली. तर ब्रिक्स बँकेचे भाग भांडवल काय आहे, कोणी किती पैसे त्यामध्ये जमा करायचे, हे भाग भांडवल किती जमा करायचं हा भाग सुद्धा महत्त्वाचा असतो. ब्रिक्स बँकेचे प्राथमिक भाग भांडवल $100 अब्ज असेल. सुरुवातीला सर्व सदस्य देश प्रत्येकी $10 अब्ज निधी देणार आहेत. भारत, रशिया आणि ब्राझील हे देश प्रत्येकी $18 अब्ज गुंतवणूक करणार आहेत. भारत, रशिया आणि ब्राझील हे 3 देश प्रत्येकी $18 अब्ज गुंतवणूक करणार आहेत. दक्षिण आफ्रिका $5 अब्ज भांडवल देणार आहे. चीनने ब्रिक्स बँकेच्या राखीव निधीसाठी $41 अब्ज तरतूद केलेली आहे. ब्रिक्स बँकेचे $100 कोटी हे भाग भांडवल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांच्या प्रमाणात फारच कमी आहे. कारण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं भांडवल $300 अब्ज एवढं आहे आणि त्याचबरोबर जागतिक बँकेचं भाग भांडवल $400 अब्ज इतकं आहे. तरी पण भविष्य काळात ब्रिक्सची राष्ट्रे या नव्या विकास बँकेचे भाग भांडवल वाढवतील. कारण ब्रिक्स देशामध्ये सर्वाधिक आर्थिक संपन्न असणारा चीन देश ब्रिक्स बँकेत विपुल प्रमाणात भाग भांडवल पुरवू शकेल. म्हणजे अशा पद्धतीनं भाग भांडवल $100 अब्ज इतकं या राष्ट्रांनी 5 राष्ट्रांनी मिळून निर्माण करायचं आहे. आता ब्रिक्स संघटनेचे महत्त्व. ब्रिक्स बँकेची स्थापना हे जागतिक अर्थव्यवस्थेतील लक्षणीय पाऊल असून सर्व देशांच्या विकासासाठी मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापार असणारी ही व्यवस्था अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझील देशातील फोर्ट लेझा येथे झालेल्या 6व्या ब्रिक्स परिषदेत मांडले.
न्यू डेव्हलपमेंट बँक NDB उभारण्यामागचा उद्देश या 5 राष्ट्रांना संकटकालीन आर्थिक तरतूद करण्याचा अधिकार आहे. विकसित देशासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक ही वित्तीय संस्था असल्याने विकसनशील राष्ट्राकडे निधीसाठी दुर्लक्ष होत असल्याची भारतासह या ब्रिक्स संघटनेतील सदस्य राष्ट्रांची तक्रार होती. या उद्देशानेच या नव्या ब्रिक्स बँकेच्या रूपात समांतर व्यवस्था आकाराला येत आहे असे दिसून येते. विकसनशील राष्ट्रांना विकास कार्यासाठी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घ्यावे लागते. या दोन्ही आर्थिक संघटना अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या प्रभावाखाली काम करतात. या दोन्ही संस्थांच्या नावात जागतिक आणि आंतरराष्ट्रीय असे शब्द असले तरी या दोन्ही संस्था अमेरिका आणि युरोप खंड यांच्याच प्रभावाखाली चालतात. जागतिक बँकेच्या स्थापनेपासून गेल्या 70 वर्षात या बँकेचे प्रमुखपद एकाही बिगर अमेरिकी व्यक्तीस मिळालेले नाही. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेचे प्रमुखपद कायमपणे युरोपीय व्यक्तीकडेच राहील अशीच ही व्यवस्था आहे. याचे कारण असे की या दोन्ही संस्थांच्या स्थापनेस अमेरिका आणि युरोपचा लक्षणीय वाटा आहे. या दोन्ही आर्थिक संस्थांचे भाग भांडवल सशक्त आणि सक्षम असे आहे. जागतिक बँकेच्या आणि नाणेनिधीच्या भाग भांडवलाचा पुरवठा विकसनशील राष्ट्रांना देताना अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांच्या मर्जीप्रमाणे होत असतो. आंतरराष्ट्रीय आर्थिक अनिश्चितता पाहता विकसनशील देशांनाही आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी ब्रिक्स या समांतर आर्थिक संस्थेची आवश्यकता भासू लागली. त्यानुसार 2014 साली ब्रिक्स देशांच्या परिषदेमध्ये ब्रिक्स बँकेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रिक्स बँकेसाठी राखीव निधी म्हणून ब्रिक्स देशाकडून निधी गोळा केला जाणार आहे. सर्वाधिक निधी $4100 कोटी चीनकडून येणार आहे. त्यामुळे ब्रिक्सच्या आर्थिक व्यवहारांवर चीनचा प्रभाव वाढेल आणि भारत, रशिया, ब्राझील या देशांना चीनच्या दबावाखाली राहावे लागेल अशी टीका या आर्थिक संघटनेवर होऊ लागलेली आहे. वास्तविक भविष्यात चीन हा देश महासत्ता होणार आहे असे म्हणता येणार नाही. ब्रिक्स संघटनेतील सर्वच राष्ट्रे आपापल्या प्रयत्नानुसार प्रगतीपथावर राहणार आहेत. तेव्हा ब्रिक्सवर एकांगी टीका करणे अयोग्य वाटते. अशा पद्धतीनं साधारणपणे ब्रिक्स संघटना स्थापनेपाठीमागचं महत्त्व आपल्याला समजून घेता येतं. दहशतवादाला विरोध. विकसनशील देशांच्या आर्थिक विकासासाठी स्थापन झालेल्या ब्रिक्स देशांच्या परिषदेमध्ये दहशतवादाविरोधातील जाहीरनामा मंजूर करण्यात आला. राजकीय, धार्मिक किंवा वैचारिक अशा कोणत्याही कारणावरून निर्माण झालेल्या दहशतवादाचे समर्थन होऊ शकणार नाही असे स्पष्ट करताना सर्व प्रकारच्या दहशतवादाचा या जाहीरनाम्यात निषेध करण्यात आलेला आहे. या ठरावामुळे भारताच्या भूमिकेला मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून पाठबळ मिळाल्याचे दिसून येते. कोणत्याही प्रकारच्या दहशतवाद्यांना वित्तपुरवठा, प्रोत्साहन देणे, प्रशिक्षण देणे यासारख्या कृतींपासून सर्व संस्थांनी दूर राहावे असे सर्व सदस्य राष्ट्रांना आवाहन करण्यात आले. यामध्ये मानव अधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्याचा आदर राखण्यात यावा असे म्हटले आहे. अशा पद्धतीनं ब्रिक्स नावाची जी काही छोटीशी संघटना आहे, ही संघटना जगातील गरीब दुर्बल राष्ट्रांना मदत करण्यासाठी आणि ही जी काही 5 मोठी राष्ट्र आहेत, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, या 5 राष्ट्रांच्या हितासाठी सुद्धा ही संघटना निर्माण केलेली आहे.
अशा पद्धतीनं साधारणपणे ब्रिक्स ही एक आर्थिक संघटना वर्ल्ड बँकेला आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला शह देण्यासाठी या 5 राष्ट्रांनी एकत्रित येऊन जागतिक स्तरावर निर्माण केलेले आहे, हे या ठिकाणी समजून घ्यायचं. याच्यावरती तुम्हाला टिप विचारली जाईल, ब्रिक्सचं नाव नुसतं टाकलं जाईल, तर त्या संदर्भातली माहिती आपल्याला अशा पद्धतीनं लिहिता आली पाहिजे. अशा पद्धतीनं आर्थिक संघटना या 2च आहेत, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि ब्रिक्स नावाची. या 2 आर्थिक संघटना या ठिकाणी संपलेल्या आहेत, हे लक्षात घ्यायचं. आणि टॉपिक नंबर 4 जो होता तो 4 नंबरचा टॉपिक या ठिकाणी संपला. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयाचा पूर्ण सिलेबस शिकवून संपलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. तर या ठिकाणी थांबूया.